वेळ स्वतःसाठी. या धावत्या जिंदगीत लोकांना वेळ नाही आणि कारणं देतात, पण त्या भगवंताची कृपा शेवटी की मला वेळ मिळतो स्वतःसाठी. हे सगळं बघा जीवन कसं आहे. आणि यार निसर्गरम्य वातावरणात खूप छान वाटते. लोक अडकून बसल्यात, पण आयुष्यात संध्या मात्र काय सारख्या येत नसतात. परत पछतावा वगैरे करून काय उपयोग नाही. मी असं केलं असतं, तसं केलं असतं. पण एवढं लक्षात ठेवा, जे पण होतं चांगल्यासाठी होतं. राधेश्याम. मित्रांनो, मेडिटेशन करून चाललो आहे आणि आता वनभोजन चालू आहे. प्रोटीन पण आणलं आहे आणि ही बघा जागा. आणि आता सूर्यप्रकाश घ्यायला लावलं. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे यार. जगायला शिका. पैसा म्हणजे सर्व काय नाही. काय म्हणायचं गोप्या तुला? आयुष्याबद्दल सांग 2 शब्द. सांग की. काय पण सांग, तुला काय वाटते? कसं वाटलं नामजप करून? ते खूप चांगलं वाटलं आणि हे सकाळचं रम्य वातावरण हे खूप चांगलं होतं. आणि काय जप करत होता सांग? राम. किती वेळा म्हटला? किती तास बसलास? 1 तास नाही बसलो. मग म्हणजे ते 30-40 मिनिटं बसलो. मित्रांनो, आता मी पण या गोष्टीत नव्हतो, पण परमात्मा प्राप्तीसाठी किंवा सुखी जीवन भगवंताने आपल्याला जन्माला का घातले, त्याच्या इच्छेनं आपण नामस्मरण करू शकतो. असं नाही की राधा राधा राम राम, ते जेव्हा नाम घेतात तेव्हाच आपण बोलू शकतो. पण आपली इच्छाशक्ती पण हवी की आपल्याला हे जीवन सार्थक करायचं. आपला जन्म का झाला आहे याचा अभ्यास करायचा आणि सगळं सोपं आहे.